नमस्कार, मी मधुरा. आज मी हिवाळा स्पेशल तसेच मुलीचा फ्रॅक्चर झालेला आहे. त्यामुळे हे मी उडदाच्या डाळीचे लाडू बनवलेले आहेत. उडदाच्या डाळीमध्ये खूप असे पौष्टिक घटक असतात. उडदाच्या डाळीमध्ये प्रोटीन असतं, फॅट असतं, व्हिटॅमिन बी असतं, आयर्न असतं, पॉलिक ॲसिड असतं, मॅग्नेशियम असतं, पोटॅशियम असतं, कॅल्शियम असतं. मणक्याचे विकार, हाडाचे आजार असतील तर हे लाडू नक्कीच खावेत. हाडाची मजबूती वाढते. गर्भवती महिलांनी तर याचे सेवन नक्कीच करावे, कारण उडीद डाळीचे सेवन खूप फायदेशीर असते. त्यामुळे मेथीच्या लाडूप्रमाणेच उडदाच्या डाळीचे लाडूसुद्धा हिवाळ्यात जरूर सेवन करावेत. तसेच उडदाची डाळ ही उष्ण असते, स्निग्ध असते. त्यामुळे ज्यांना जास्त भूक लागते त्यांनी हिवाळ्यात ह्याचे जरूर सेवन करावे. कारण तसेच ज्यांना वात आहे, वात दोष आहे, तो वात दोषही उडदाच्या डाळीमध्ये कमी होतो. उडदाच्या डाळीमध्ये वात दूर करण्याचे घटक, असे पोषक घटक असतात. उडदाची डाळ ही अशी कडधान्य आहे की ज्यामध्ये बल, एनर्जी वाढते. त्याच्यामुळे भिजवून डाळसुद्धा खाल्ली जाते, म्हणजे पूर्वी खाल्ली जायची. अशा प्रकारे उडदाच्या डाळीचे तुम्ही सेवन करू शकता, की ज्याच्यात पौष्टिक खूप घटक आहेत उडदाच्या डाळीमध्ये. आता मी हे लाडू कसे बनवले, काय काय घेतले याचा डिटेल मी रेसिपी तयार करून मी अपलोड केलेली आहे. ती तुम्ही नक्की पहा. आणि खूप असे छान असे लाडू झाले होते, की सर्वांनाच आवडले. हे लाडू लहानांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वांनी हे लाडू खावेत, कारण ह्यात खूप पौष्टिक असे घटक आहेत. त्यामुळे हे लाडू तुम्ही नक्की करून पहा. कारण डिंक लाडू पण आपण नेहमी करतोच, पण आणि नुसत्या उडदाच्या डाळीचे कसे चिकट होतात, खाताना चिकटतात म्हणून शक्यतो करत नाहीत. पण जर अशा पद्धतीने जर केलं तर खूप लाडू छान होतात. कारण डिंक लाडू सारखेच हे असतं आणि त्यात फक्त आपण उडदाच्या डाळीचं टाकतो, त्याच्यामुळे खूप छान लाडू होतात. तुम्ही करून पहा आणि माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.